काय करते तू? या मुलीला कुठे पाहिलंय तू? नाही पाहिलं? नाही. शांततेत विचारतेय, या मुलीला कुठे पाहिलंयस तू? खरंच सांगतोय, मी नाही बघितलंय. नाही बघितलं? हे चिन्ह कोणाचं आहे? गुलाबचं? नाही, मला नाही माहित. नाही? हो, खरंच नाही माहित. तू असं नाही ऐकणार. सांगतो, या सगळ्या माग गुलाब आहे आणि त्या मुलीला पण पाहिलंय मी. पाहिलंय. हे बघ युवराज, तुला माहिती आहे सध्या तू खूप जास्त टेन्शन मध्ये आहेस. सारखे सारखे तेच तेच विचार तुझ्या डोक्यात येत आहेत. पण प्लीज थोडा वेळ झोपण्याचा, आराम करण्याचा प्रयत्न कर. यू नीड रेस्ट. ओके? झोप. पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. काय राहू दे ना, मी वाचतोय ना ते पेज मार्क करून ठेवलंय. ते सतत अशा विचारांमध्ये राहण्यापेक्षा म्हटलं थोडं मन डायव्हर्ट करूया म्हणून थोडंसं. युवराज, आय एम सो प्राऊड ऑफ दिस चेंज. तू झोपायचा परत खरं. ओके? याच स्पेशल क्राईम युनिटमुळे आपले पैसे वाया गेलेत. काय वाया गेलं मॅक? हे पोरगा आपलं अहो, सिच्युएशन काय बोलताय काय तुम्ही? त्यांना म्हणायचं होतं हातातोंडाशी आलेलं पोर वाया नको ग जायला. हेच ऍक्च्युली. बरं, कसा आहे तो? बरा आहे ना? इज फाईन. काळजी वाटते ग त्याची. काय अवस्था करून घेतली स्वतःची त्याने बघ. त्याच्या चेहऱ्यावरच्या जखमा सांगतायत त्याने किती सोसलं असेल तिच्यासाठी. विचार करून करून माझ्या काळजाचं नुसतं पाणी झालंय बाई. ठीक ना काकी, मला असं वाटतं आत्ता आपण त्याच्या बरोबर असणं गरजेचं आहे, त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. आणि आपण हाच विचार करायचा की निशिता परत येणार आहे सुखरूप. आपण पॉझिटिव्ह राहायचं. नाही. ओके? आणि त्याच्याशी त्याच पद्धतीने बोलायचं. ओके? तसंच बोलायला लागणार आपल्याला. करेक्ट बोलतेस. मी आलेच. फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय हो पोराने. मनाला? हा, नाटक आहेत सगळी, नाटक. चांगलाच ओळखतो मी याला. एका मुलीसाठी हा एवढं सगळं करणारा नाहीये. कुठं पाहिलंयस? गरब्यामध्ये. आम्ही त्या मुलींना गरब्यामधनं उचललं होतं. आणि मग आता कुठे आहेत त्या? आता कुठे आहेत मला खरंच नाही माहित. नाही माहिती? नाही माहित.
आत टाकाय आलं. सांगतो हो, आमचं काम फक्त मुलींना उचलणं होतं. या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाहीये. आणि असं ऐकलंय की दर 48 तासानंतर ती लोक जागा बदलतात. आई आई काय ग आई, अशी का झोपलीस इथे? बरं नाही का वाटत आहे? काही नाही ग, तारिणीची वाट बघत होते ना. ती वाट बघता बघता डोळा लागला. आता इतक्या रात्रीचं कुठे गेली आहे ती? कुठे गेली नाहीये, वर कपडे आणायला गेली. इतक्या रात्रीची? ठीक आहे, पटपट आराम कर. खरं बोलतोयस? मी खरंच सांगतोय. या व्यतिरिक्त मला खरंच काही माहिती नाही. द्या आला पोलिसांच्या ताब्यात. खरं सांगतोय, परत कुठल्याच मुलीला हात लावणार नाही. यापुढे सगळ्या मुलींना बहिणीसारखं मानेलो. मारू नका. दर 48 तासानंतर जागा बदलतात. तर गेल्या 8 दिवसामध्ये या मुलींसोबत काय काय घडलं असेल, त्या कुठे असतील, काय अवस्थेत असतील, काहीच कळत नाहीये यार केडी. एक काम करूयात, त्यांचं जे शेवटचं लोकेशन होतं संतोषनगर, तिकडे धाड टाकू. तिकडेच काहीतरी पुरावा मिळेल आपल्याला आणि मगच गुलाबला पकडता येईल. Yes, boss. Let's go.